नमस्कार. आज आपण बायबलमधील एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी खरं तर खूप गोंधळात टाकणारी आहे. ही गोष्ट आहे महान नेता मोशेची, ज्याच्यावर त्याच्यात सख्ख्या भावंडांनी प्रश्न उपस्थित केले होते. गणना या पुस्तकातली ही घटना एका मोठ्या रहस्याला जन्म देते. चला तर मग आज तेच रहस्य उलगडून पाहूया. तर या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे. मोशेने एका कुशीवंशी स्त्रीशी लग्न करून पाप केलं होतं का? हा साधासुद्धा प्रश्न नाहीये, कारण याच प्रश्नाभोवती संपूर्ण घटना फिरते आणि आपल्याला एका मोठ्या सत्याकडे घेऊन जाते. ही गोष्ट घडते गणना पुस्तकाच्या 12व्या अध्यायात. मोशेची मोठी बहीण मिरियम आणि भाऊ अहारोन हे दोघे मिळून मोशेच्या लग्नावरून जाहीरपणे त्याची निंदा करायला लागतात. म्हणजे विचार करा, घरातच एक मोठं वादळ उठलं होतं. आता हे नातं समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या वयाचा क्रम बघावा लागेल. मिरियम घरात सगळ्यात मोठी होती. अहरोन मोशेपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता आणि मोशे होता सगळ्यात लहान. म्हणजे एका अर्थी 2 मोठ्या भावंडांनी मिळून आपल्या लहान भावाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. आणि लक्षात घ्या, त्यांच्यातला हा वाद काही साधं खाजगी मतभेद नव्हतं. हा तर मोशेच्या निर्णयावर आणि त्याच्या नेतृत्वावर केलेला एक जाहीर हल्ला होता. त्यांनी त्याच्या एका परदेशी म्हणजे कुशीवंशीय स्त्रीशी केलेल्या लग्नावर सगळ्यांसमोर आक्षेप घेतला होता. पण एक मिनिट थांबा. त्यांच्या या आरोपात काही तथ्य होतं का, की ते फक्त मत्सरापोटी बोलत होते? चला जरा खोलात जाऊन बघूया की मोशेच्या विरोधातले कायदेशीर आणि धार्मिक मुद्दे काय होते. आणि इथेच एक इंटरेस्टिंग प्रश्न उभा राहतो. मिरियम आणि अहरोन यांची चिंता खरंच योग्य होती का? कारण जर आपण फक्त कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर असं वाटू शकतं की त्यांच्या बोलण्यात काहीतरी दम होता. त्या काळात म्हणजे इस्रायली लोकांसाठी लग्नाचे नियम खूपच कडक होते. खास करून मोशेसारख्या मोठ्या नेत्यांसाठी तर ते अधिकच महत्त्वाचे होते. दुसऱ्या देवांची पूजा करणाऱ्या स्त्रिया, वेश्या, घटस्फोटित स्त्रिया किंवा देवावर विश्वास न ठेवणाऱ्यांशी लग्न करायला सक्त मनाई होती. त्यामुळे एका परदेशी स्त्रीशी लग्न करणं हा खरंच एक गंभीर विषय होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जर आपण फक्त लिहिलेल्या नियमांप्रमाणे विचार केला तर मिरियम आणि अहरोन यांचा आक्षेप योग्यच वाटतो. आणि नेमक्या याच कारणामुळे या कथेत एक मोठा तणाव निर्माण होतो. आणि मग या कथेत एक जबरदस्त ट्विस्ट होतो. देव स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करतो. असं वाटतं जणू काही हे प्रकरण आता माणसांच्या हातातून निसटून थेट देवाच्या न्यायालयातच पोचलं होतं, जिथे अंतिम निकाल लागणार होता. देव स्वतः मोशेच्या बाजूने उभा राहतो आणि तो जे बोलतो ते खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो, स्पष्टपणे, कोड्यात नाही. मग माझ्या सेवक मोशेच्या विरोधात बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? या एका वाक्यातून देवाने मोशेसोबतचं आपलं नातं किती खास आणि थेट आहे हे सगळ्यांसमोर स्पष्ट केलं. आता इथे देव एक खूप मोठा फरक स्पष्ट करतोय. तो सांगतोय की तो इतर संदेष्ट्यांशी दृष्टांत आणि स्वप्नांमधून बोलतो, पण मोशेसोबत त्याच्यासोबत तो थेट समोरासमोर आणि स्पष्टपणे बोलतो. यातून देव मोशेला बाकी सगळ्यांपेक्षा एका वेगळ्याच स्तरावर ठेवतो. आणि मग येतो अंतिम निकाल. देव फक्त मोशेचा बचाव करत नाही, तर तो घोषित करतो की मोशेने जे काही केलं ते विश्वासूपणे केलं. याचाच अर्थ काय, की मोशेच्या त्या लग्नाला देवाची परवानगी होती. देवाने त्याच्या भावंडांना चांगलंच खडसावलं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. उलट आता येतो या कथेचा सर्वात गोंधळात टाकणारा आणि थोडासा विचित्र वाटणारा भाग. तो म्हणजे शिक्षा. एक अशी शिक्षा जी वरवर पाहता अन्यायकारक वाटते. जे घडतं ते खरंच धक्कादायक आहे. मिरियमला कुष्ठरोग होतो, पण अहरोन त्याला मात्र कोणतीही शिक्षा होत नाही. तो पूर्णपणे वाचतो. आणि हेच पाहून आपल्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि साहजिकच हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की अहरोनला शिक्षा का झाली नाही? चूक तर दोघांचीही होती, मग शिक्षा फक्त एकालाच का? आता यावर काही सर्वसाधारण उत्तरं दिली जातात. पहिलं म्हणजे अहरोन महायाजक होता. त्याला शिक्षा झाली असती तर सगळी याजकीय व्यवस्थाच कोलमडली असती. दुसरं की मिरियमनेच वादाला तोंड फोडलं होतं. अहरोन फक्त तिच्या सुरात सूर मिसळत होता. आणि तिसरं म्हणजे अहरोनने लगेच पश्चात्ताप व्यक्त केला म्हणून देवाने दया दाखवली. पण खरं सांगायचं तर ही उत्तरं पूर्णपणे समाधानकारक नाहीयेत. खऱ्या उत्तराचं मूळ हे पश्चातापात नाही तर अधिकारात दडलेलं आहे. मुद्दा हा होता की अहरोनकडे न्याय करण्याचा अधिकार होता, मिरियमकडे नव्हता. हे समजून घ्या, अहरोन हा फक्त मोठा भाऊ नव्हता, तो महायाजक होता. आणि महायाजक म्हणून कायद्याचं पालन होतंय की नाही हे पाहणं आणि त्यावर न्याय करणं हे त्याचं कर्तव्य होतं. म्हणजे त्याने जे केलं ते त्याच्या अधिकृत भूमिकेचाच एक भाग होता. पण मिरियमचं तसं नव्हतं. हो, ती एक संदेष्टी होती.
पण तिच्याकडे न्याय करण्याचा म्हणजे ज्युडिशियल अधिकार नव्हता. तिने आपल्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन न्यायाधीशाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला जी तिची नव्हती, आणि हेच तिचं खरं पाप होतं. तिने तिची मर्यादा ओलांडली होती. तर मग या संपूर्ण घटनेतून आपण काय बोध घ्यायचा? यातून आपल्याला जगण्याचे किंवा देवाशी नाते ठेवण्याचे दोन वेगवेगळे मार्ग दिसतात. हे बघा, इथे जगण्याचे दोन मार्ग समोरासमोर उभे आहेत. एकीकडे आहे कायद्यानुसार जगणं, म्हणजे लिहिलेल्या नियमांनुसार न्याय करणं. हे ॲरोनचं कर्तव्य होतं. आणि दुसरीकडे आहे आत्म्यानुसार जगणं, म्हणजे देवाशी असलेल्या थेट नात्यातून मार्गदर्शन मिळवणं. हे मोशेचं वास्तव होतं. ॲरोन कायद्याच्या चौकटीत योग्य होता, पण मोशे देवाशी असलेल्या थेट संवादाच्या एका वेगळ्याच आणि उच्च स्तरावर होता. आणि ही कथा शेवटी आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते, ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. कायदेशीरदृष्ट्या बरोबर असूनही आध्यात्मिकदृष्ट्या चूक असणं शक्य आहे का? ही कथा आपल्याला फक्त नियम पाळणं आणि देवाचं मार्गदर्शन ऐकणं यातील नाजूक फरकावर विचार करायला लावते.